नमस्कार मित्रांनो, हाय, मी भाग्यश्री. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्रायबर करा. तर कधी मी लातूरला राहते, कधी गावाकडे राहते, तिथं बी काम करते. नंतर इथं विजयदादा आणि विजयदादाचे पप्पा राहतात. तरी इथं आली आहे मी. आता आम्हाला काय शेत नाही, तरी पण मी भजीची तयारी करायला, भजी करायला. तर बघा तुम्ही, हो का, तुम्ही टाकायला तुम्ही बघा. आम्हाला काही शेत नाही, तरी पण आम्ही कसं राहते, दुसऱ्याच्या शेतात एक वेळेस जेवण केलं तर नंतर मग आल्यानंतर आपल्याला खायला त्यांना मागण्यापेक्षा आपलं आपण घरी बनवलेली परवडते. त्याच्यामुळं मी हे भजी तयार करायचं. आता ह्याच्यामध्ये अगोदर तेल टाकले, नंतर जिरे टाकले, नंतर लसूण टाकले वाटून थोडासा, नंतर अद्रक टाकले थोडंसं वाटून, नंतर कोथिंबीर टाकली. आता हे बघा, इथं मेथीची भाजी आहे धुवून ठेवलेली. आता मी ह्यात असं टाकणार. याच्यामध्ये कांदा पात पण आहे ह्या साईडला, आणि ह्या साईडला मेथी आहे, इथं कांदा पात आहे. तरी मी थोडी थोडी करून असं टाकून घेणार. हे धुवून ठेवलेली आहे. कसं राहते, दुसऱ्याच्या शेतात जाऊन जेवण केलं म्हणजे आपण नंतर येऊन घरी काय खायचं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, येळामुशाची भजी कमीत कमी 2-3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस खात्यातच. नंतर त्याला ते परत खात्यात, फुडणी टाकत्यात, खात्यात. आणि आपल्याला शेत वगैरे काही नसल्यामुळं आपण घरीच करता हे भजी. कसं राहते, कुणाला मागण्यापेक्षा आपल्या घरचं घरी थोडीफार करून खाल्लं तर बरं. कसं दुसऱ्याच्या घरी एक टाईम जेवलं तर आपल्याला सतत जेवायला जायला नाही जमत. एक दिवसाचं पोट भरतंय एक दोघाच्या इथं जाऊन, मग दुसऱ्या दिवशी काय खायचं आपण. त्याच्यासाठी मी भजी तयार करायची. ज्याला शेत नाहीत त्यांनी असंच करून खायचं आपलं. कुणाला मागण्यापेक्षा आपल्या घरात तयार केलेलं कसं राहते, वेगळं राहते, हक्काचं राहते आपण. असं थोडं थोडं परतून हलवून घ्यायचं. हे तुम्हाला सांगते, हे तुरी, हरभरा, पावटा असे 2-4 साहित्य ह्याच्यामध्ये टाकून हे उकडून घेतलेले आहेत मी. आणि हे धुवून पण घेतले. आता हे सगळे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, या मिश्रणामध्ये. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आता उकळीमध्ये शेंगदाणे टाकायचं. शेंगदाणे कसं उकडून नाही घ्यायचं. हे अशा पद्धतीनं मी भजी करते. तुम्ही कशा पद्धतीनं करता ते कमेंटमध्ये सांगा मला. थोडं थोडं हलवायचं असं. आपली भजी तयार झालेली आहे. तरी बघा तुम्ही, आता भजी तयार झालेली आहे. आता आपण पाणी घेतले, आता भाकरी करणार आहे.
इथं भाकरी करणार आहे थोड्या. चुलीवर तर नाही करणार, थोडं जळण नाही, गावाकडं मी राहतच नाही सध्या, तर मी तिकडंच राहते लातूरला. आता मी बघते आता गावाकडं राहावं का लातूरला राहावं. आता सध्या तर भाकरी बनवून घेते मी.